हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आज गुरुवार आहे. माझ्याकडं माझ्या बहिणीची मुलगी आणि बहिणीची नात आलेली आहे. त्यांच्यासाठी दोघींना फिरायला निघालेलो आहे. चला आता कुठं कुठं फिरून येतो सांगते. निघालो बघा. हाय 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 खुश इशू माझी खुश आहे बाहेर फिरायला चाललं म्हणून. दीदीला आवडत नाही व्हिडिओ काढलेला. गाडीत बसून मज्जा येते ना छकुला. कसला चष्मा आणलाय आपाला? कुठला कुठला चष्मा आणलाय नंबरचा पण चालतो, उन्हात पण चालतो, डोळ्याला त्रास पण होत नाही. बघ आमच्या ह्यांना कसले सुंदर दिसतात ना. इशू बघा किती खुश आहे ना. छान वाटतंय तिला माझ्याकडे राहायला. नको वाटते ना जायला. तिला खेळणे बघ. म्हणून इशूला माझ्याकडं राहायला मज्जा येते आहे ना. परत गेलो आम्ही मोरया गोसावीला. मोरया गोसावीला गेल्या किती पाऊस पडलाय. सगळा चिखल चिखल झालाय. सगळे दुकानात पाणी होतं. आता जरा पाणी ओसरलंय आहे ना. इशू आमच्या पुढं आता मंदिरात पाया पडायला. देवा सगळ्यांना सुखी ठेव. काय सगळ्यांना ठेव, परत मला ठेव. पाया पडलं बघा. दर्शन घ्या सगळ्यांनी. जागृत देवस्थान आहे, खूप प्रसिद्ध आहे. बघायचं असले तर चिंचोड गावात आहे. दर्शन घ्या येऊ. दिदू आमची पाया पडून आली. मंदिर फिरायला आलं बाहेर. सगळं फिरून सगळीकडचे देवांना नमस्कार. आवडते आमच्या ह्यांना असं बाहेर फिरायला न्यायला. पण सुट्टे दिवशी एकच दिवस. कुठला? गुरुवार. गुरुवारच्या दिवशी जायला भेटतं बाहेर. छान. किती पाणीच पाणी. फक्त कळस राहतो. एवढं पूर्ण मंदिर पाण्यात असतं. एवढं सगळं पूर्ण. आणि पाणी सगळं खाली आलं की सगळा गाळसा असतो. तेवढं मंदिराची स्वच्छता करतात. तेवढं स्वच्छ ठेवतात. स्वच्छता खूप असते. आता पावसाळ्याचा दिवस आहे. आता आलो खायला. खाऊ गल्ली. काय घेतलंय ओळखा बरं? कमेंट करून सांगा. हे आमचं खदाडं. एक पाव झाले की दुसरा पाव झाला की तिसरा. आवडतं ना इशूला. बघ कशी खाते. पाऊस मग आम्ही भिजलो थोडं पावसात. पावसाची भुरभुर चालू होती. असा आमचा दिवसभराचा एन्जॉय. गार्डन आहे पाठीमागं आणि मोठी नदी आहे. अशी तुडुंब भरलेली आहे. त्या नदीला पाणी जास्त झालं की मंदिर प्रवेश बंद. सगळे मंदिर, सगळे देव सगळे पाण्यात राहतात. असा हा आमचा दिवसभर एन्जॉयमेंट. मस्त ट्रिप. एका दिवसाची, तासाभराची, एका दिवसाची छान झाली दोघींना घेऊन. हाय.